Very good morning, friends. Today we are going to study the human resource selection. मनुष्यबळ निवड हा भाग आपण आजच्या पिरियडला विचारात घेणार आहोत. मनुष्यबळ निवड हा भाग आपण विचारात घेत असताना सुरुवातीला आपण मनुष्यबळ भरती हा भाग विचारात घेतलेला आहे. म्हणजे मनुष्यबळ भरती म्हणजे नेमकं काय असतं, मनुष्यबळ भरतीचे कोणकोणते मार्ग असतात आणि त्यामधून कोणत्या मार्गाचा अवलंब आपण करू शकतो याबद्दलची सर्व माहिती आपण मागील पिरियडमध्ये विचारात घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत तो म्हणजे मनुष्यबळ निवड पद्धती हा भाग. आता मनुष्यबळ भरतीचे अनेक मार्ग अस्तित्वात आलेले आपल्याला दिसून येतात. त्यापैकी योग्य मार्गाची निवड केली तरच संघटनेला गुणवान निष्ठावान कर्मचारी प्राप्त होतात. म्हणजे अनेक मार्ग जे असतात त्या अनेक मार्गापैकी योग्य मार्गाची निवड संघटनेनं करणं गरजेचं असतं आणि योग्य मार्गाची निवड केली तरच संघटनेला गुणवान निष्ठावान कर्मचारी प्राप्त होतात. मनुष्यबळाची निवड अंतर्गत मार्गाने केली जात असेल, माग आपण पाहिलं की मार्ग हे दोन प्रकारचे असतात, एक अंतर्गत मार्ग आणि दुसरा बाह्य मार्ग. आणि त्यापैकी अंतर्गत मार्गाने जर मनुष्यबळाची निवड केली जात असेल तर कामगारांच्या गुणांची, कौशल्यांची, स्वभावाची, वर्तणुकीची संपूर्ण माहिती वरिष्ठांना असते. त्यामुळे योग्य कामगारास भरती देणे शक्य असते. परंतु या मार्गाने मनुष्यबळाची भरती केली जाणार असेल तर संभाव्य उमेदवाराच्या स्वभावाची, वर्तणुकीची, सुप्त किंवा अनेक प्रकारच्या गुणांची काहीही माहिती नसते. आणि म्हणून अनेक मार्ग जे उपलब्ध असतात तर त्यापैकी योग्य मार्गाची निवड या ठिकाणी करणं हे अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं बाह्य मार्गाने कामगार भरती काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करावी लागते. त्यासाठी मनुष्यबळ निवडीच्या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं हे संयुक्तिक ठरतं, लक्षात घ्या. मनुष्यबळ निवड पद्धती ही नकारात्मक पद्धत आहे असे म्हटले जाते. बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं की मनुष्यबळ निवड पद्धती ही मनुष्यबळ निवड पद्धती नसून मनुष्यबळ नकार पद्धती आहे असंच त्या ठिकाणी म्हटलं जातं. असंही मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण ही नकारात्मक पद्धती आहे असं का म्हटलं जातं, कारण मनुष्य निवड पद्धती ही एक काळ असते, ती काय करत असते, असे जे काही अयोग्य प्रकारचे मनुष्य असतात, अयोग्य प्रकारचे मनुष्यबळ असते, त्या अयोग्य प्रकारच्या मनुष्यबळाला टाळण्याचं काम ही या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून या या मार्गानं किंवा बहिर्गत मार्गानं कामगारांची भरती करताना काळजीपूर्वक विचारपूर्वकच करावी लागते. यासाठी मनुष्यबळ निवडीच्या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं हे योग्य ठरतं, लक्षात घ्या. मनुष्यबळ निवड पद्धती ही नकारात्मक पद्धती आहे असं मी म्हटलेलं आहे, कारण मनुष्यबळ निवड पद्धती ही एक चाळण असते. काय असते? चाळणी असते. आणि ही चाळणी मनुष्यबळ निवड प्रक्रियेच्या प्रत्येक अवस्थेतून काही अपात्र उमेदवार बाजूला करत असते. या सर्व अवस्थेतून या चाळणीतून काही अपात्र उमेदवार हे दूर केले जातात. आणि या सर्व अवस्था या ठिकाणी चाळणीमध्ये, या सर्व अवस्थांमध्ये जे उमेदवार टिकून राहिलेले असतात, जे उमेदवार उत्तीर्ण झालेले असतात, अशा उमेदवारांना त्या ठिकाणी पुढे संधी दिली जाते. आणि अशा आदर्श उमेदवारांना संस्थेच्या सेवेत घेऊन संस्थेचा सर्वांगीण विकास हा साधता येतो. हाही भाग आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं असतं. म्हणून या चाळणीमधून जे जे उमेदवार यशस्वीपणे पुढे जातात त्यांनाच त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळते. जे उमेदवार या चाळणीमधून यशस्वीपणे पुढे जात नाहीत त्यांना त्या ठिकाणी टाळलं जातं. आणि हे टाळण्याची भूमिका म्हणजेच नकारात्मक पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे अयोग्य किंवा अपात्र असे जे काही उमेदवार असतात हे बरोबर त्या चाळणीमध्ये अडकतात, लक्षात घ्या. आणि अशा उमेदवारांना त्या ठिकाणी पुढे संधी मिळत नाही. आणि म्हणून निवड पद्धती ही नकारात्मक पद्धती आहे असं म्हटलं जातं. हेही आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो विचारात घेणार आहोत तो म्हणजे शास्त्रीय निवड पद्धती. आता शास्त्रीय निवड पद्धती म्हणजे नेमकं काय असतं हाही भाग आपण मागं पाहिलेला आहे की शास्त्र म्हटलं की त्या ठिकाणी वेगवेगळी तत्त्व आली.
शास्त्र म्हटले की त्या ठिकाणी वेगवेगळे सिद्धांत आले, शास्त्र म्हटले की त्या ठिकाणी नियम आले, आणि अशा तत्वांचा, सिद्धांतांचा, नियमांचा अवलंब करून जी काही पद्धती वापरली जाते त्या पद्धतीला आपण शास्त्रीय पद्धती असं आपण म्हणतो. आणि मग निवड करण्याची जी पद्धती असते त्याला शास्त्रीय निवड पद्धती असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. आता मनुष्यबळाची निवड शास्त्रीय पद्धतीनंच करणं हे मनुष्य व्यवस्थापनाचं अत्यंत महत्त्वाचं मूलभूत कार्य समजलं जातं. शास्त्रीय निवड पद्धती म्हणजे प्रत्येक कार्याच्या, प्रत्येक कामाच्या ठिकाणी अचूक व्यक्तीची निवड करणे, की जी किमान उत्पादन साधने, ऊर्जा खर्च करून कमाल उत्पादन प्रमाण, दर्जा साध्य करू शकतात. म्हणजे इथं अतिशय महत्त्वाचा भाग आहे की किमान उत्पादन साधनांचा वापर करायचा, किमान ऊर्जा त्या ठिकाणी वापरायची, कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पादनाचं प्रमाण आणि उच्च दर्जाचं उत्पादन हे करू शकतात. अशा पद्धतीची जी पद्धती असते त्याला शास्त्रीय निवड पद्धती असं म्हटलं जातं. आता शास्त्रीय निवडीचा मुख्य उद्देश हा प्रत्येक कार्यासाठी अचूक व्यक्तीची निवड करणं. काय उद्देश असतो? प्रत्येक कार्यासाठी अचूक व्यक्तीची निवड करणं, योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणं हा शास्त्रीय निवडीचा मूलमंत्र आहे. कोणता मूलमंत्र आहे? प्रत्येक कार्यासाठी अचूक व्यक्तीची निवड करणं, म्हणजे हा अचूक व्यक्तीची निवड, दिस इज द फर्स्ट. आणि योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड, दिस इज द सेकंड. हा शास्त्रीय निवडीचा मूलमंत्र आहे. लक्षात घ्या. म्हणून मनुष्यबळाची शास्त्रीय पद्धतीने निवड केल्यास संघटनेला अनेक प्रकारचे फायदे प्राप्त होतात. लक्षात घ्या. अनेक प्रकारचे फायदे हे संघटनेला काय होत असतात? प्राप्त होत असतात. आणि म्हणून शास्त्रीय निवड पद्धती ही या ठिकाणी अतिशय महत्त्वाची असते. कर्मचारी मुळातच गुणवान आणि हुशार असतात आणि त्यामुळे त्यांचे शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी विशेष खर्च करावा लागत नाही. शास्त्रीय निवड पद्धतीमध्ये जे कर्मचारी निवडलेले असतात ते मुळातच कसे असतात? गुणवान असतात, हुशार असतात, आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी विशेष खर्च करावा लागत नाही. कार्यक्षम कामगार उत्पादन साधनांचा, यंत्र श्रमक्षमतेचा पर्याप्त वापर करू शकतात. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊ शकते. म्हणजे असे जे काही कार्यक्षम कर्मचारी असतात ते यंत्रांचा वापर व्यवस्थित करतात, श्रमक्षमतेचा वापर भरपूर करू शकतात, आणि त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये आपोआपच काय होते? बचत होते, आणि त्यामुळं व्यवसाय संघटनेच्या लाभक्षमतेमध्ये वाढ होते. कुशल कामगार कार्यक्षमतेने कौशल्यपूर्वक काम करत असतात. त्यामुळे योग्य वेळेत दर्जेदार वस्तूंची, सेवांची निर्मिती करता येते. विक्रय वृद्धी होते. ग्राहकांना उपभोग आणि समाधान लाभते. संघटनेचा नावलौकिक, ग्राहक वर्ग आणि बाजारपेठ वृद्धिंगत होते. म्हणजे या ठिकाणी हे असे अनेक प्रकारचे फायदे हे या ठिकाणी होऊ शकतात. ते आत्ता सांगितले की विक्रीमध्ये वाढ होते, ग्राहकांना उपभोग समाधान मिळतं, संघटनेचा नावलौकिक वाढतो, ग्राहक वर्गांची संख्या वाढते, बाजारपेठेमध्ये सुद्धा वाढ होते. म्हणजे अशा पद्धतीनं जर गुणवान कर्मचारी, गुणवान कामगार, गुणवान मनुष्यबळ जर तुम्ही त्या ठिकाणी घेतलं तर त्यामुळं असे अनेक प्रकारचे फायदे त्या ठिकाणी होऊ शकतात. अशा प्रामाणिक, निष्ठावान कामगारांच्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे इंडस्ट्रीयल पीस. ओके. आणि जर इंडस्ट्रीयल अनरेस्ट निर्माण झालं तर त्या ठिकाणी दोन्ही घटकांना ते बाधक असतं. लक्षात घ्या. उद्योग क्षेत्राच्या, राष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक विकासाला गती प्राप्त होते. लक्षात घ्या. शास्त्रीय निवड पद्धतीमुळे व्यवसायात आदर्श संघटना निर्माण करता येते. आदर्श संघटनेच्या साहाय्याने व्यावसायिक सर्व प्रकारच्या संकटांवर यशस्वीपणे मात करू शकतात आणि आर्थिक प्रगतीसुद्धा करू शकतात. त्याचबरोबर आपल्या मनुष्यबळांचे पर्यायाने समाजाचे हित, संवर्धन आणि समाजाचे कल्याणसुद्धा त्या ठिकाणी करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं हाही भाग आपण या ठिकाणी विचारात घेणं हे गरजेचं असतं. आता शास्त्रीय निवडीची कार्यपद्धती कोणती असते? काय कार्यपद्धती असते शास्त्रीय निवडीची? तोही भाग आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. आता शास्त्रीय निवडीची कार्यपद्धती पाहण्याच्या अगोदर मनुष्यबळ व्यवस्थापनानं कार्यविश्लेषण करणं अतिशय गरजेचं असतं. लक्षात घ्या. आपण पाहिलं की जॉब ॲनालिसिस हे अतिशय गरजेचं असतं. म्हणजे या निवड पद्धतीचा
प्रारंभ करण्याच्या अगोदर जॉब ॲनालिसिस शुड बी डन अँड दॅट इज इसेन्शियल, दॅट इज मस्ट. ओके. आणि हे कार्यवर्णन, कार्यवैशिष्ट्य, कार्यनिर्देशन केल्यामुळे कार्याचं स्वरूप, कार्याचा प्रकार, कार्याचा आकार, वेगवेगळी कार्यातील उद्भवणारे धोके, जोखीम, कार्यवातावरण, तसंच कार्यपूर्तीसाठी कोणत्या शैक्षणिक, शारीरिक, मानसिक क्षमतेचे, कौशल्याचे, अनुभवाचे आणि गुणांचे कर्मचारी आवश्यक आहेत हेही समजून येते. म्हणजेच कार्यविश्लेषणामुळं मनुष्यबळ कोणत्या प्रकारचं आवश्यक आहे, कोणत्या प्रकारची कार्ये त्या ठिकाणी करावी लागतात, त्या कार्यामध्ये कोणत्या प्रकारचे धोके असतात, कोणत्या प्रकारची जोखीम असते, कामाबद्दलचं वातावरण कसं असतं, ते काम पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक, शारीरिक, मानसिक पात्रता कोणती असते, कोणत्या प्रकारची पात्रता आवश्यक असते, कोणत्या प्रकारच्या क्षमता आवश्यक असतात, कोणत्या प्रकारचे अनुभवी कर्मचारी पाहिजे असतात, कोणत्या गुणांचे कर्मचारी हवे असतात, याबद्दलची माहिती सर्व मिळू शकते. आणि या माहितीच्या साहाय्यानं आपण मनुष्यबळ निवड ही चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे शास्त्रीय निवड पद्धतीची कार्यपद्धती जी आहे, शास्त्रीय निवडीची कार्यपद्धती, हेही आपण समजून घेणं गरजेचं असतं. आता संघटनेतील मनुष्यबळ या घटकाचे स्थान, महत्त्व हे जर आपण विचारात घेतलं तर मनुष्यबळ निवडीची प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने करणे हाच एकमेव मार्ग मनुष्यबळ व्यवस्थापनापुढे शिल्लक असतो. लक्षात घ्या. शास्त्रीय निवड पद्धतीमध्ये अनेक अवस्थांचा समावेश होतो. या सर्व अवस्था ह्या क्रमवार शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडल्यास शास्त्रीय निवड पद्धतीचे सर्व उद्देश साध्य होतात. लक्षात घ्या. आता या मनुष्यबळ निवडीची प्रक्रिया कोणती असते हाही भाग आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. आता मनुष्यबळ निवडीची प्रक्रिया कोणती असू शकते, तर मनुष्यबळ निवडीच्या शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करत असताना सर्व उद्योजकांनी या प्रक्रियेचा अवलंब केला पाहिजे. आता ह्या प्रक्रियेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यासुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. त्यामधली पहिली पायरी जी असते ती म्हणजे भरती पद्धतीची निवड करणं. आता मनुष्यबळ भरतीच्या अनेक पद्धती अस्तित्वात असतात. लक्षात घ्या. प्रत्येक पद्धतीचे गुणदोष हे वेगवेगळे असतात. मग मनुष्यबळ व्यवस्थापकाने काय केलं पाहिजे तर संबंधित सर्व घटक विचारात घेऊन योग्य भरती मार्गाची निवड केली पाहिजे. भरतीचा मार्ग असा असावा की कमीत कमी खर्चामध्ये निवडीस भरपूर संधी मिळावी. त्यामुळे अनेक उमेदवारांमधून कार्यक्षम, कुशल उमेदवार निवडणे शक्य व्हावे. म्हणजे थोडक्यात भरतीच्या योग्य मार्गाच्या निवडीमुळे कामगार निवड प्रक्रिया अधिक सुलभपणे आणि अचूकपणे पूर्ण होऊ शकते. म्हणून पहिला भाग आपण लक्षात घ्यायचा आहे की भरती पद्धतीची निवड करणे. त्यानंतर दुसरा भाग आपण विचारात घ्यायचा आहे प्रक्रियेमधील, तो म्हणजे अर्ज मागविणे. आता भरतीच्या अनेक मार्गापैकी जाहिरात हा एक मार्ग अधिक लोकप्रिय असतो. यामध्ये प्रथम जाहिरातीच्या योग्य माध्यमाची निवड केली जाते. त्याद्वारे मनुष्यबळ पाहिजे किंवा वांटेड असं म्हटलं जातं याविषयीची सविस्तर जाहिरात दिली जाते. जाहिरातीमध्ये पात्र कुशल उमेदवारांना संस्थेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अधिकृत सविस्तर स्वरूपाचे अर्ज करण्यासाठी आव्हान केले जातं. म्हणजे उमेदवार जाहिरातीचा अभ्यास करून योग्य वाटल्यास संस्थेकडे अधिकृत नमुन्यातील अर्ज भरून मुदतीपूर्वी अर्ज पाठवून देत असतात. म्हणजे अशा पद्धतीनं समाजामधील जे काही इच्छुक उमेदवार असतात, काम करण्यासाठी इच्छुक, पात्र, लायक असे जे काही उमेदवार असतात यांच्याकडून या ठिकाणी अर्ज मागवले जातात. आणि हे मनुष्यबळ निवडीची दुसरी पायरी आपण या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे. म्हणजे निवड प्रक्रियेमधील दुसरी पायरी म्हणजे अर्ज मागविणं. त्यानंतर पुढची पायरी आपण विचारात घ्यायची ती म्हणजे अर्जाची स्वीकृती करणं आणि छाननी करणं. आता जाहिरातीमध्ये जाहीर केलेले जे काही अंतिम तारीख असते त्या तारखेपूर्वी आलेले सर्व अर्ज स्वीकारले जातात. मात्र त्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जात नाही आणि हे स्वीकारलेल्या अर्जांची छाननी सुरू केली जाते. आता छाननी करायची म्हणजे नेमकं काय करायचं असतं तर अपूर्ण माहिती असलेले, अपूर्ण माहिती लिहिलेले, कमी पात्रता असलेले, कमी गुणवत्ता असलेले हे जे काही उमेदवाराचे अर्ज असतात हे अर्ज या छाननीमध्ये काय केले जातात, रद्दबातल केले जातात. संपूर्ण माहिती लिहिलेले, आवश्यक ती पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज छाननीद्वारे काय केले जातात, स्वीकृत केले जातात. यानंतर
छाननीमध्ये स्वीकृत झालेल्या अर्जांची गुणवत्ता पात्रतेनुसार क्रम लावून यादी तयार केली जाते. रिक्त जागांची संख्या आणि अर्जदारांची संख्या यातील प्रमाण निश्चित केले जाते. उदाहरणार्थ, एका जागेसाठी 10 उमेदवार, यानंतर या यादीमधील क्रमानुसार आवश्यक तेवढ्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी काय केले जाते, निमंत्रित केले जाते. म्हणजे अर्जाची स्वीकृती करणं आणि आलेल्या अर्जातून अपात्र उमेदवाराचे अर्ज बाजूला काढणं आणि पात्र उमेदवाराचे अर्ज त्या ठिकाणी विचारात घेणं, हा भाग हा या ठिकाणी कशामध्ये येतो, अर्जाची स्वीकृती आणि छाननी यामध्ये येतो. त्यानंतर पुढची पायरी आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे लेखी परीक्षा. आता लेखी परीक्षा विचारात घेत असताना आपण पाहिलं पाहिजे की उमेदवाराची आकलनक शक्ती, उमेदवाराचं विषयासंदर्भातलं असलेलं ज्ञान, सामान्य ज्ञान, उमेदवाराचा बौद्धिक पाया, उमेदवाराची क्षमता, उमेदवाराची विचार क्षमता, उमेदवाराची कल्पना क्षमता समजून घेण्यासाठी लेखी परीक्षा घेतल्या जातात. लेखी परीक्षेमध्ये सर्वसाधारण परीक्षा आणि सखोल परीक्षा अशा 2 प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. सखोल परीक्षांमध्ये खालील उपपरीक्षा विचारात घेतल्या जातात, खालील चाचण्या विचारात घेतल्या जातात. आता कोणत्या प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात? त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी. आता उमेदवाराची बौद्धिक क्षमता, उमेदवाराची आकलन शक्ती समजण्यासाठी ही बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते. कुशल अकुशल अशा सर्व प्रकारच्या उमेदवारांची बुद्धिमत्ता चाचणी घेणं हे योग्य असतं. या परीक्षेत उमेदवाराची उत्तरे विस्तृत स्वरूपात देणे आवश्यक असते. या परीक्षेमुळे उमेदवाराचं ज्ञान, उमेदवाराचे विचार, उमेदवाराची निर्णय पद्धती आपल्याला काय होऊ शकते, समजू शकते. त्यानंतर दुसरी चाचणी त्या ठिकाणी विचारात घेतली जाते ती म्हणजे स्वाभाविक प्रवृत्ती चाचणी. या परीक्षेमध्ये उमेदवारास संबंधित कामाची आवड आहे का, तो मनापासून काम करेल का, याची पडताळणी केली जाते. कार्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान, कार्यासाठी आवश्यक असणारं कौशल्य, नवीन शिकण्याची त्याची इच्छा, क्षमता उमेदवाराच्या अंगी आहे का, हेही पाहिले जाते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारालाच संबंधित कार्यात विचारात घेतलं जातं आणि हाच उमेदवार या ठिकाणी संबंधित कार्यात निपुण होऊ शकतो. आणि म्हणून स्वाभाविक प्रवृत्ती चाचणी ही अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर व्यावसायिक चाचणी घेतली जाते किंवा व्यवसायविषयक चाचणी ही घेतली जाते. उमेदवाराची निवड करण्यापूर्वी त्याला संबंधित कार्याचे ज्ञान किती आहे, तो संबंधित कार्यात किती कुशल आहे, याची तपासणी या चाचणीच्या अंतर्गत केली जाते. म्हणजे व्यवसायविषयक चाचणीमध्ये त्याचं कार्याविषयीचं ज्ञान आणि त्याची कुशलता याची काय केली जाते, तपासणी केली जाते. त्यानंतर पुढील चाचणी त्या ठिकाणी विचारात घेतली जाते ती म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी. उमेदवाराची निवड करण्यापूर्वी त्याच्या व्यक्तिमत्वाची तपासणी करणं योग्य असतं. लक्षात घ्या, उमेदवाराचे व्यक्तिमत्व कार्याला अनुरूप आहे का हे पाहणं गरजेचं असतं. तसेच उमेदवाराचा आत्मविश्वास, उमेदवाराची निर्णय क्षमता, उमेदवाराचे विचार मांडण्याचे कौशल्य, उमेदवाराची निर्णय क्षमता, उमेदवाराची विचार पद्धती, उमेदवाराची सजगता, त्याचा प्रामाणिकपणा, त्याचं मनोधैर्य इत्यादी गुणांची तपासणी ही या ठिकाणी व्यक्तिमत्व चाचणीमध्ये केली जाते. आणि म्हणून उमेदवाराचं व्यक्तिमत्व हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या संदर्भातली ही चाचणी त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते. त्यानंतर पुढील चाचणी आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे मानसशास्त्रीय चाचणी. शारीरिकदृष्ट्या सक्षम समर्थ असलेला उमेदवार हा मानसिकदृष्ट्या सक्षम असेलच असे नसते. बऱ्याच वेळेला काही लोक शरीराने सदृढ दिसत असतात परंतु मानसिकदृष्ट्या ते सदृढ असतातच असं नाही. मानसिकदृष्ट्या ते समर्थ असले पाहिजेत, ते बलवान असले पाहिजेत. अशाच उमेदवारांना त्या ठिकाणी निवड केली जाते कारण असेच उमेदवार आत्मविश्वासाने आपलं काम काय करू शकतात, पूर्ण करू शकतात. अशा उमेदवाराचे मानसिक संतुलन, मनोधैर्य हे उच्च असते. तो कोणत्याही संकटास न डगमगता तोंड देऊ शकतो आणि त्यामुळे ही चाचणी घेणे अतिशय आवश्यक असते. कोणती चाचणी? मानसशास्त्रीय चाचणी. त्यानंतर पुढची चाचणी आपण विचारात घ्यायची आवड चाचणी. या चाचणीमध्ये उमेदवाराला कोणत्या विषयाची, कोणत्या कार्याची आवड आहे हे पाहिले जाते. त्यामुळे योग्य कामासाठी योग्य व्यक्ती निवडणे शक्य होते. तसेच कार्याची आवड असलेल्या व्यक्तीसच त्या ठिकाणी कार्यसमाधान लाभते आणि म्हणून कामाची आवड चाचणी सुद्धा त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते, घेतली जाते.
त्यानंतर पुढील चाचणी आपण विचारात घ्यायची ती म्हणजे शारीरिक चाचणी. कामगारांना शारीरिक कष्टाची कामे करावी लागतात. यासाठी ते शारीरिकदृष्ट्या कसे असले पाहिजेत? तंदुरुस्त असले पाहिजेत. शारीरिकदृष्ट्या सुदृढ निरोगी व्यक्ती आपले काम कार्यक्षमतेने करू शकतात. यामध्ये उमेदवाराची दृष्टी, उमेदवाराचं वजन, उमेदवाराची उंची व छाती ही मोजली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं शारीरिक चाचणीमध्ये सुद्धा उमेदवाराची ही शारीरिक मोजमापं विचारात घेतली जातात. त्यानंतर वैयक्तिक चाचणी सुद्धा विचारात घेतली जाते. या वैयक्तिक चाचणीमध्ये उमेदवाराचं वय, लिंग, वैवाहिक दर्जा, मागील कामाचा अनुभव, उमेदवाराची जन्मतारीख, त्याचं जन्मठिकाण, त्याला असलेली मुलांची संख्या, त्याचं संपूर्ण नाव, पत्ता, धर्म, जात इत्यादी माहिती त्या ठिकाणी वैयक्तिक चाचणीमध्ये विचारात घेतली जाते. त्याचबरोबर शेवटची चाचणी त्या ठिकाणी आपण विचारात घ्यायची ती म्हणजे हस्तकौशल्य चाचणी. उमेदवाराच्या हस्तकौशल्याची चाचणी घेतली जाते. तो कार्य करताना बोटांची, हातांची हालचाल कशा पद्धतीने करतो याचा अभ्यास केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या ह्या कामगारांची निवड करत असताना, कर्मचाऱ्यांची निवड करत असताना घेतल्या जातात. मात्र इथं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ह्या सर्वच्या सर्व चाचण्या सर्वच ठिकाणी उपयुक्त ठरतात असं नाही. तर त्यासाठी ज्या ज्या कामाच्या स्वरूपानुसार ज्या ज्या चाचण्या गरजेच्या असतात तेवढ्याच चाचण्या त्या ठिकाणी काय केल्या जातात? घेतल्या जातात. हाही भाग आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर ह्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ह्या विषय तज्ज्ञांकडून, म्हणजे अशा जे काही चाचण्या असतात ह्या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका ज्या असतात त्यांनी लिहिलेली उत्तरं ही विषय तज्ज्ञाकडून तयार करून घेऊन ती तपासली जातात. आणि त्यांची उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन हे तज्ज्ञांकडून किंवा संगणकामार्फत हे केलं जातं. लेखी परीक्षेमध्ये किंवा ह्या चाचण्यामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांची गुणानुक्रमी यादी तयार केली जाते. या अवस्थेमध्ये सुद्धा रिक्त पदांची संख्या आणि उत्तीर्ण उमेदवार यांच्यातील प्रमाण निश्चित केलं जातं. या प्रमाणानुसार योग्य तितक्याच उमेदवारांना यादीतील क्रमांकाने मुलाखतीला बोलावलं जातं आणि उमेदवारांना लेखी मुलाखतपत्रे काय केली जातात? पाठवली जातात. म्हणजे अशा पद्धतीनं मनुष्यबळ निवडीच्या शास्त्रीय पद्धतीमधली ही पायरी आपण अतिशय लक्षात घेणं गरजेचं असतं काळजीपूर्वक. ती म्हणजे लेखी परीक्षा. आणि ही लेखी परीक्षा ही वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि ह्या चाचण्या कामाच्या स्वरूपानुसार कंडक्ट केल्या जातात किंवा आयोजित केल्या जातात. हाही भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये शंका येते की ह्या सर्वच्या सर्व चाचण्या प्रत्येक ठिकाणी घेतल्या जातात का? तर त्याचं उत्तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की व्यवसायाचं स्वरूप म्हणजे कामाचं स्वरूप जशा पद्धतीचं असेल त्या कामाच्या स्वरूपाला अनुसरून या ठिकाणी चाचणी ही त्या ठिकाणी काय घेतली जाते आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांची किंवा कामगारांची किंवा उमेदवाराची तपासणी ही केली जाते. हाही भाग आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढची पायरी या ठिकाणी शास्त्रीय निवड पद्धतीची आपण विचारात घेतली पाहिजे ते म्हणजे वैयक्तिक मुलाखत. उमेदवाराचा अर्ज, लेखी परीक्षेतील गुण यावरून उमेदवाराच्या सर्व गुणांची, कौशल्याची आणि व्यक्तिमत्वाची माहिती होत नसते. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला अर्जावरून आणि परीक्षेवरून कोणत्या प्रकारची कौशल्य त्याच्या अंगी आहेत, कोणत्या प्रकारचे गुण त्याच्या अंगी आहेत याची माहिती होत नसते. उमेदवारांना अर्जामध्ये लिहिलेली माहिती पडताळून पाहणं, त्याची शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक पात्रता, अनुभव, व्यक्तिमत्व इत्यादी घटकांची तपासणी करण्यासाठी ही अशा पद्धतीची वैयक्तिक मुलाखत ही घेतली जाते. मुलाखतीमध्ये उमेदवाराची निर्णय क्षमता, उमेदवाराची आकलन शक्ती, उमेदवाराची स्मरणशक्ती, उमेदवाराचं त्या कामाबद्दलचं असलेलं ज्ञान, उमेदवाराच्या अंगी असणारी समयसूचकता, योजकता, उमेदवाराचं असलेलं व्यक्तिमत्व इत्यादी गुणांची कसोटी घेतली जाते, इत्यादी गुणांची तपासणी केली जाते. मुलाखतीमधून उमेदवाराचे सुप्त किंवा असुप्त गुण जाणून घेतले जातात. मुलाखतीच्या ठिकाणचे वातावरण उत्साही, सकारात्मक असावे लागते. मुलाखत घेणाऱ्यांनी उमेदवारांवर दडपण किंवा दबाव टाकण्याच्या ऐवजी उमेदवाराला सोप्या पद्धतीने प्रश्न विचारून त्याला आपले विचार, आपले मत, आपल्या कल्पना मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्याला आत्मविश्वास निर्माण करून दिला पाहिजे. बऱ्याच वेळेला
मुलाखतीमध्ये उमेदवाराला निरुत्तर करण्याचेच जास्त प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मुलाखतीचा हा उद्देशच नसतो मुळात. मुलाखती का घेतली जाते तर उमेदवाराच्या अंगी असणारे गुण समजून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. जर उमेदवाराला बोलता आलं नाही तर उमेदवाराच्या अंगचे गुण, उमेदवाराची सर्व माहिती ही मिळू शकेलच असं नाही. म्हणून हाही भाग आपण मुलाखत घेत असताना, मुलाखत देत असताना विचारात घेतला पाहिजे. आता मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची प्राथमिक निवड केली पाहिजे आणि मुलाखतीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांची प्राथमिक निवड झाली असं समजण्यात येतं, लक्षात घ्या. आणि म्हणून वैयक्तिक मुलाखतीच्या नंतर पुढचा जो टप्पा येतो तो म्हणजे प्राथमिक निवड. आता प्राथमिक निवड म्हणजे नेमकं काय असतं तर मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेले जे काही उमेदवार असतात त्यांची, त्याचबरोबर रिक्त पदांची संख्या विचारात घेऊन आवश्यक तितक्या उमेदवारांची प्राथमिक निवड केली जाते. म्हणजे मुलाखतीला किती उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत आणि पदांची संख्या किती आहे या दोन गोष्टीचा विचार करून उमेदवाराची प्राथमिक निवड केली जाते. शैक्षणिक पात्रता, लेखी परीक्षा, मुलाखतीमधील गुणांप्रमाणे प्राथमिक निवडीची यादी तयार केली जाते. या अवस्थेमध्ये प्रतीक्षा यादीनुसार उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त केलं, बोलावलं जातं, लक्षात घ्या. कारण प्राथमिक निवड झालेले उमेदवार हजर राहिले नाहीत तर त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवार बोलावले जातात. त्यामुळे कामगार भरतीचे किंवा निवडीचे कार्य पुन्हा पुन्हा करावे लागत नाही. प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांनाच वैद्यकीय तपासणीसाठी पाचारण केले जाते. म्हणजे ज्या उमेदवाराची प्राथमिक निवड झालेली असते अशा उमेदवारांनाच त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी बोलावलं जातं. हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. त्यानंतर पुढील पायरी आपण विचारात घ्यायची आहे, प्राथमिक निवडीच्या नंतर वैद्यकीय तपासणी. या वैद्यकीय तपासणीच्या अंतर्गत उमेदवाराची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. मग त्यामध्ये काय काय तपासलं जातं? त्यामध्ये उमेदवाराचा रक्तगट, उमेदवाराचा रक्तदाब, त्याची दृष्टी, ऐकण्याची क्षमता, हृदयाची गती, मेंदूची क्षकिरणाची तपासणी, लघवी, थुंकी इत्यादींची तपासणी, अशा विविध प्रकारच्या तपासण्या ह्या केल्या जातात. त्याचे वजन, उंची, छातीची रुंदी सुद्धा मोजली जाते. उमेदवाराला कोणते रोग आजार आहेत का, त्याच्या घरात कोणते अनुषंगिक आजार किंवा रोग आहेत का हेही पाहिले जाते. शारीरिक तपासणी इतकीच मानसिक तपासणी सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. मानसोपचार तज्ज्ञांकडून उमेदवाराची मानसिक तपासणी केली जाते व उमेदवार मानसिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम आहे का किंवा नाही याची तपासणी केली जाते. शारीरिकदृष्ट्या सदृढ, निरोगी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम, समर्थ असाच उमेदवार त्या ठिकाणी कामाची जबाबदारी पेलू शकतो. वैद्यकीय तपासणीमध्ये पास झालेले उमेदवारच अंतिम निवडीस पात्र समजले जातात आणि म्हणून वैद्यकीय तपासणी ही अतिशय महत्त्वाची असते. त्यानंतर पुढील भाग आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे पुढील पायरी अंतिम निवड. आता वैद्यकीय तपासणीच्या बाबतीत आपण पाहिले की कर्मचाऱ्यांची कशा कशा पद्धतीची तपासणी केली जाते. ह्या सर्व प्रकारच्या तपासण्यामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झालेले असतात, यशस्वी झालेले असतात, अशाच उमेदवारांची अंतिम निवड करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केला जातो. वैद्यकीय तपासणीमध्ये शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाते. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीची पत्रे पाठवली जातात. या नियुक्तीपत्रामध्ये कामाचं नाव, कामाचे स्वरूप, कामाचा प्रकार, त्यासाठी दिले जाणारं वेतन, त्याची वेतन श्रेणी, इतर भत्ते, आर्थिक आणि आर्थिक इतर सवलती, सेवेच्या अटी शर्ती, त्याला असणारे अधिकार जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टी नमूद केलेल्या असतात. सेवेमध्ये हजर होण्याचा अंतिम दिनांक, वेळ व ठिकाण नियुक्तीपत्रामध्ये नमूद केलेले असते. नियुक्तीपत्राद्वारे उमेदवाराला सेवेत रुजू होण्याची विनंती केली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं अंतिम निवड ही या ठिकाणी केली जाते. त्यानंतर अंतिम निवड झाल्यानंतर पुढची पद्धती आपण विचारात घ्यायची आहे ती म्हणजे कार्य ओळख व मागोवा. आता कार्य ओळख आणि मागोवा हाही भाग आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. आता कार्य ओळख आणि मागोवा त्यामध्ये नियुक्तीपत्राप्रमाणे किंवा नियुक्तीपत्रामध्ये नमूद केलेल्या अंतिम मुदतीपूर्वी, नियुक्तीपत्रामध्ये नमूद केलेल्या अंतिम मुदतीपूर्वी वेळेपूर्वी हजर झालेल्या उमेदवारांना सेवेत रुजू करून घेतले जाते. उमेदवारांची निवड ही प्रथम ठराविक उमेदवारी कालावधीसाठी केली जाते. उदाहरणार्थ 6 महिने, 1 वर्ष
2 वर्ष इत्यादी. उमेदवारी कालावधी म्हणजेच प्रोबेशनरी पिरियड असं म्हटलं जातं. उमेदवार कामावर हजर झाल्यानंतर त्याला प्रथम वरिष्ठांमार्फत कामाची ओळख करून दिली जाते, कामाची माहिती करून दिली जाते. अशा मनुष्यबळाला प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं. कामाबद्दलचं प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण दिलं जातं, प्राथमिक स्वरूपाचं प्रशिक्षण दिलं जातं. या काळामध्ये मनुष्यबळाच्या कामाचे, त्याच्या स्वभावाचे, त्याच्या वर्तणुकीचे, त्याच्या कौशल्याचे वरिष्ठांमार्फत सतत निरीक्षण केलं जातं. लक्षात घ्या, मूल्यमापन केलं जातं. उमेदवारी काळात कामगारांना प्रामाणिकपणे, कार्यक्षमतेने, निष्ठेने काम करणं हे अपेक्षित असतं आणि अशा पद्धतीने जर त्यानं काम केलं तरच त्याला कायम सेवेसाठी विचार केला जातो. वरिष्ठांमार्फत कामगारांनी उमेदवारी काळात केलेल्या कामाचे मूल्यमापन करून त्यास सेवेत काम कायम करायचे की नाही, का सेवेतून कमी करावायचे याचा निर्णय मनुष्यबळ व्यवस्थापन घेत असतं. लक्षात घ्या. आणि म्हणून उमेदवारी काळ चांगल्या प्रकारे पूर्ण केलेल्या उमेदवारांना, म्हणजे प्रोबेशनरी पिरियडमध्ये जे उमेदवार चांगल्या पद्धतीने काम करतात अशा उमेदवारांना सेवेमध्ये कायम केले जाते. या ठिकाणी शास्त्रीय निवड पद्धती संपते. लक्षात घ्या, म्हणजे शास्त्रीय निवड पद्धतीचा हा शेवटचा टप्पा असतो, तो म्हणजे कार्य ओळख आणि मागोवा. म्हणजे या शास्त्रीय निवड पद्धतीच्या वेगवेगळ्या पायऱ्या आपण या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत आणि यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची किंवा उमेदवाराची तपासणी केली जाते, परीक्षा घेतली जाते आणि शेवटी अशा यशस्वी उमेदवारांना या ठिकाणी सेवेमध्ये कायम करण्याचा प्रयत्न हा केला जातो. आणि याच ठिकाणी आज हा जो शास्त्रीय निवड पद्धती जो भाग आहे, हा शास्त्रीय निवड पद्धतीचा भाग या ठिकाणी संपतोय. धन्यवाद.